धने, ओवा, जिरे, मेथीदाणे आणि बडीशेप हे आपल्या स्वयंपाकघरातील केवळ मसाले नसून ते उत्तम औषधी घटक आहेत. आयुर्वेदात याला पंचसमिधा किंवा पचन सुधारणारी मुख्य औषधे मानली जातात. खाली या पाचही पदार्थांचे सविस्तर फायदे दिले आहेत. क्रमांक 1. ओवा. ओव्यामध्ये थायमोल असते, जे पचनशक्तीसाठी अत्यंत गुणकारी आहे. क्रमांक 1. पचन सुधारते. गॅस, अपचन, पोट फुगणे यावर रामबाण उपाय. क्रमांक 2. सर्दी, खोकला. ओवा आणि गुळाचे पाणी घेतल्यास छातीतील कफ बाहेर पडतो. क्रमांक 3. दातदुखी. ओव्याच्या तेलाने दातदुखी कमी होते. क्रमांक 4. मासिक पाळी. वेदना कमी करण्यासाठी ओव्याचा काढा घेतल्यास आराम मिळतो. क्रमांक 5. कानदुखी. ओवा कोमट तेलात गरम करून ते तेल कानात टाकल्यास आराम मिळतो. क्रमांक 6. अँटीबॅक्टेरियल संसर्गापासून संरक्षण करतो. क्रमांक 7. वजन नियंत्रण. शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करतो. क्रमांक 8. त्वचा रोग. ओव्याची पेस्ट खाजेवर लावल्यास फायदा होतो. क्रमांक 9. जुलाब थांबवण्यासाठी ओवा व चिमूटभर मीठ फायदेशीर आहे. क्रमांक 10. दम्याचा त्रास. श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास ओव्याची धुरी उपयुक्त ठरते. क्रमांक 11. मळमळ किंवा उलट्या होत असल्यास ओवा चघळावा. क्रमांक 12. ओव्याच्या पोटलीने गुडघेदुखीवर शेक दिल्यास आराम मिळतो. क्रमांक 2. धणे. धणे शरीरात थंडावा निर्माण करतात आणि दाहशामक आहेत. क्रमांक 1. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. क्रमांक 2. खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात. क्रमांक 3. धण्याचे पाणी प्यायल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते. क्रमांक 4. मूत्रविकार. लघवीतील जळजळ कमी करण्यास मदत करतात. क्रमांक 5. थायरॉईडच्या रुग्णांसाठी धण्याचे पाणी गुणकारी आहे. क्रमांक 3. जिरे. जिरे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात लोकप्रिय आहेत. क्रमांक 1. जिरे पचनक्रिया वाढवण्यास मदत करतात. क्रमांक 2. वजन कमी करणे. जिरे पाणी प्यायल्याने चरबी वितळण्यास मदत होते. क्रमांक 3. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतात. क्रमांक 4. अर्धा चमचा जिरे चावून कोमट पाणी प्यायल्यास पोटदुखी थांबते. स्तनपान देणाऱ्या मातांसाठी जिरे फायदेशीर असतात.
क्रमांक 5. यकृतातील विषारी द्रव्य बाहेर काढतात. जिऱ्यांच्या सेवनाने पाळी वेळेवर येते. क्रमांक 4. मेथीदाणे. मेथीदाणे कडू असतात पण औषधी गुणकारी समृद्ध असतात. क्रमांक 1. मधुमेह. इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीदाणे सर्वश्रेष्ठ आहेत. क्रमांक 2. गुडघेदुखी, सांधेदुखी आणि संधिवातात मेथीदाणे खाल्ल्याने फायदा होतो. क्रमांक 3. मेथीच्या पेस्टचा हेअर मास्क केसांसाठी रामबाण आहे. कोलेस्ट्रॉल, शरीरातील फॅट्स कमी करतात. क्रमांक 4. बद्धकोष्ठता. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट साफ होते. हृदयविकाराचा धोका कमी करतात. क्रमांक 5. वजन कमी करणे. भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करतात. त्वचेवरील डाग. मेथीची पावडर लावल्याने डाग कमी होतात. क्रमांक 5. बडीशेप. बडीशेप पचन व श्वासाच्या दुर्गंधीवर उत्तम पर्याय आहे. क्रमांक 1. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारते. श्वासाची दुर्गंधी, तोंडातून येणारा वास दूर होतो. क्रमांक 2. डोळ्याची दृष्टी. डोळ्याच्या आरोग्यासाठी बडीशेप अत्यंत फायदेशीर आहे. क्रमांक 3. रक्तशुद्धीकरण. रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकते. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. क्रमांक 4. कफ कमी करून श्वास घेण्यास सुलभ करते. प्रवासात मळमळत असल्यास बडीशेप चघळावी. क्रमांक 5. हार्मोनल संतुलन. स्त्रियांमधील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते. वजन नियंत्रित ठेवते. भूक नियंत्रित करते. महत्त्वाची टीप. हे पदार्थ नैसर्गिक असले तरी जर तुम्हाला कोणताही मोठा आजार असेल किंवा काही औषधे चालू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास काही जणांना उष्णतेचा त्रास होऊ शकतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.